नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. आणि तसं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की कॅप राऊंड 1 फॉर इंजिनिअरिंग हा सुरू झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की कॅप राऊंड 1 ऑप्शन फॉर्म फिलिंग कसा करायचा, कसा भरायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ फ्रॉम स्टार्ट टू एंड पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कसलाही डाऊट, कसलाही कन्फ्युजन आणि कसलीही चूक तुमच्या हातून घडणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करू आजचा व्हिडिओ. ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला येऊन जायचं तुमच्या क्रोम ब्राउझर किंवा गुगल ब्राउझर, कुठलं ब्राउझर तुम्ही यूज करत असेल. सिम्पली कुठलाही ब्राउझर सेफ असलं पाहिजे, त्या हिशोबाने तुम्हाला तुमच्या ब्राउझरवर यायचं आहे. सिम्पली त्याला टाईप करायचं आहे MSTCET. ठीक आहे. MSTCET सर्च केल्यानंतर बघा कॅप 2025-26 ती सेकंड लिंक बघा, सेकंड सब लिंक, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा असं इंटरफेस ओपन येईल. तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे. इथे बघा तुम्ही बघू शकता BE BTech. ठीक आहे. BE BTech वर क्लिक केल्यानंतर बघा असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. ठीक आहे. इथे बघा वरती तुम्हाला दिसत रजिस्ट्रेशन फॉर ए कॅप अँड नॉन कॅप ॲडमिशन विल स्टार्ट सून. आणि इथे खाली तुम्हाला दिसत असेल की ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 हॅज बीन स्टार्टेड. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही नॉर्मल गोष्टी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलेच असेल तर तुम्हाला सिम्पली याच्यावर क्लिक करायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्ट्रेशनवर. त्यानंतर बघा असं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. ते तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुमचं युजर आय डी आणि लॉग इन पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. साइन इन केल्यानंतर बघा सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशनवर तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा असं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल, जे तुमचं वेलकम पेज असेल, कॅन्डिडेटचं वेलकम पेज असेल. सिम्पली तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन ID, युजर नेम हे दाखवत असेल. ठीक आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे आणि प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. आता या इंटरफेसमध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सिम्पली इथे काय करायचं आहे की ठीक आहे, तुम्हाला सिम्पली इथं काय करायचं आहे बघा, सिलेक्ट कोर्स नेम. आता बघा जसं की भरपूर ब्रांचेस असतात इंजिनिअरिंगमध्ये, CS झालं, IT झाले, AML, डेटा सायन्स, इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, सिव्हिल, हे सर्व ब्रांचेस झाले. ठीक आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, सिलेक्ट कोर्समध्ये तुम्हाला जो कुठला कोर्स पाहिजे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. बघा भरपूर साऱ्या ब्रांचेस इथे तुमच्या समोर ओपन झालेले असतील. तर सिम्पली तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. जसं की आपल्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग पहिला प्रेफरन्स ठेवायचा आहे, तर आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं. त्यानंतर बघा सिलेक्ट युनिव्हर्सिटीज इथं विचारलं. तुम्हाला सिम्पली इथं तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये पाहिजे, जर तुमचा स्पेसिफिक ठरलेला असेल की आपल्याला ह्याच युनिव्हर्सिटी अंडर पाहिजे, तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता आपण इथे ऑल ठेवूया. बरं, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. आता डिस्ट्रिक्ट तुम्हाला विचारलं, समजा तुम्हाला यवतमाळ पाहिजे, पुणे पाहिजे, सांगली, लातूर, पालघर, जे कुठलं पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपल्याला आता छत्रपती संभाजीनगर इथे पाहिजे. त्यानंतर बघा इन्स्टिट्यूट स्टेटस अँड डिटेल्स. तुम्ही जेवढ्या बेसिसवर इथं सर्च इन्स्टिट्यूट जरी केलं तरी पूर्ण डिटेल्स तुम्हाला तेवढ्या इन्स्टिट्यूटचे येऊन जातील. पण त्यातही तुम्हाला स्पेसिफिकेशन पाहिजे की जसं की तुम्हाला गव्हर्नमेंट पाहिजे किंवा गव्हर्नमेंट एडेड पाहिजे, युनिव्हर्सिटी पाहिजे, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट पाहिजे, किंवा ऑटोनॉमस पाहिजे, नॉन ऑटोनॉमस पाहिजे, किंवा मायनॉरिटी पाहिजे, नॉन मायनॉरिटी पाहिजे, आणि TFWS पाहिजे की नाही पाहिजे, हे तुम्हाला इथं सर्व सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्च इन्स्टिट्यूट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. बघा आता ही ब्रांच इथे नाहीये, त्याच्यामुळे ही ब्रांच नाही आली. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट ब्रांच सिलेक्ट करूया. कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं. ठीक आहे. सध्या ही पण नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. ठीक आहे. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग केल्यानंतर बघा खाली कॉलेजेस आलेत. आता बघा भरपूर सारे कॉलेजेस इथं आलेत. ठीक आहे. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, या कॉलेजपैकी एक कॉलेज सिलेक्ट करायचं. आता समजा बघा आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिलेक्ट केलंय. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जे जे कॉलेजेस पाहिजे आपण ते सिलेक्ट करून घेतो. ठीक आहे. आता इथे तुम्ही सिलेक्ट करून घेतला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुम्हाला इथे चेंज करावं लागणार आहे. त्याच्यामुळे असं नाही करायचं की इथं तुमचं सिलेक्ट करून झालं आणि तुम्हाला पुन्हा वरती गेले आणि त्याच्यानंतर पुन्हा वेगळं सिलेक्ट केलं. बिलकुल नाही. तुम्हाला इथे जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचंय. ठीक आहे.
इथे सिलेक्ट केल्यानंतर खाली आल्यानंतर बघा इथे ऍड सिलेक्टेड ऑप्शन असं एक ऑप्शन असेल, ते तुम्हाला क्लिक करायचं, जेणेकरून तुमच्या लिस्टमध्ये तेवढे सारे कॉलेजेस ऍड होऊन जातील. आता बघा युअर शॉर्ट लिस्टेड ऑप्शन्स, म्हणजेच तुम्ही एवढे कॉलेजेस शॉर्ट लिस्ट केलेत, हे पूर्ण कॉलेजेस तुम्ही शॉर्ट लिस्ट केले कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रांचसाठी. ठीक आहे, आता तुम्हाला इथे ब्रांच चेंज करायची, समजा जसं की तुम्हाला पहिला प्रेफरन्स कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला द्यायचा होता. ठीक आहे, तर आता दुसरा प्रेफरन्स आपण IT ला देऊया. नाही सॉरी, आता AIML सध्या एक ब्रांच आहे, AI आणि डाटा सायन्स इथे ब्रांच दिलेली आहे. ठीक आहे, आपण ती सिलेक्ट करूया. ठीक आहे, ती पण सध्या अनअवेलेबल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर AI पण नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर सायबर सिक्युरिटी पण नाही आहे. ठीक आहे, जी कुठली ब्रांच तुम्हाला पाहिजे असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, AIML इथे एक ब्रांच आहे बघा, हे पण सध्या सिलेक्ट करतोय आणि सर्च इन्स्टिट्यूटवर क्लिक करायचं. ठीक आहे, बघा खाली ऑप्शन्स आलेत. पुन्हा सिम्पली तुम्हाला त्या कॉलेजमध्ये पण ते ब्रांचेस आहेत, ते कॉलेजेस दिसतील आणि तुम्हाला तिथे सिलेक्ट करून घ्यायचे. ठीक आहे, सिलेक्ट केल्यानंतर ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स हे सिलेक्ट करायचं. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण कॉलेजेस इथे मी टाकून घेतलेले आहेत. तुम्ही जसं इथं बघू शकता की 58 कॉलेजेस आपण टाकलेत, म्हणजे 300 हाफ जर केलं 29 कॉलेजेस आपण इथे टाकून घेतलेले. ठीक आहे, ज्याच्यामध्ये फक्त आपण CS आणि IT रिलेटेड ब्रांच टाकलेत आणि काही इलेक्ट्रॉनिक्स पण टाकलेलं आहे. ठीक आहे, तर सिम्पली आता काय करायचं तुम्हाला बघा, जर तुम्हाला हे डिलीट करायचं असेल तर सिम्पली इथं तुम्ही डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स करू शकतात एकदम इझी वेमध्ये. आणि जर तुम्हाला नसेल करायचं तर खाली सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे, सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा आता तुम्हाला ते प्रेफरन्स द्यायचं. ठीक आहे, आता प्रेफरन्स द्यायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला की कुठलं कॉलेजेस तुम्हाला एक प्रॉपर प्रेफरन्स वाईज एक लिस्ट बनवायची, म्हणजे जेणेकरून तुमचं प्रत्येक लिस्टमध्ये 1 नंबरला तुम्हाला हे कॉलेज पाहिजे, 2 नंबरला ते कॉलेज पाहिजे, 3 नंबरला हे पाहिजे, असं प्रॉपर प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स करायचं आहे. विथ ब्रांच पण तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच कोर्स नेम. ठीक आहे, तर आता बघा इथे बघा आपण पहिला प्रेफरन्स जो देतोय तो ऑफकोर्स गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे, त्यानंतर सेम सेकंड प्रेफरन्स त्यालाच देतोय जी की TFWS सीट आहे. त्याच्यानंतर थर्ड प्रेफरन्स पण आपण गव्हर्नमेंटलाच द्यायचं आहे आपल्याला वेगळ्या ब्रांचमध्ये. ठीक आहे, तर ओके, थर्ड फोर्थ त्याच्यानंतर पुन्हा गव्हर्नमेंटला देतोय आपण. सिक्स. आता बघा जसं की रूल आहे की पहिले जे टॉप 4 कॉलेजेस आहे पहिल्या राऊंडमध्ये, टॉप 4 तर ते आउट ऑफ फ्रीज होणार. सो मी सजेस्ट केलं की तुमचे टॉप 4 असे ठेवा किंवा टॉप 6 इन शॉर्ट फॉर सेफ साईड तुम्ही टॉप 6 असे ठेवा, जेणेकरून ते आउट ऑफ फ्रीज जरी झाले तर ते कॉलेज बेस्ड असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कसलाही डाऊट येणार नाही. या सगळ्या गोष्टींना बघून तुम्ही ते कॉलेज ठेवा. ठीक आहे, आपण हे 6 ठेवलं. ठीक आहे, त्यानंतर प्रेफरन्स असं तुम्हाला प्रत्येक प्रेफरन्स वाईज तुम्हाला लिस्ट करायची. ठीक आहे, आता आपण आपल्या जसे प्रेफरन्स आपल्याला पाहिजे तसं तसं आपण तिथे टिक करत चाललोय. आणि असं काय ना की तुम्ही जेवढे कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत तेवढेच तुम्हाला प्रेफरन्स द्यावं लागणार. तुम्ही याच्यातही मायनस करू शकता आणि समोर सेव्ह अँड प्रोसीडही करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण प्रेफरन्सेस आपण इथे सेट करून घेतलेले आहेत, पूर्ण प्रेफरन्सेस फ्रॉम स्टार्ट टू बॉटम. ठीक आहे, आपलं सर्व कॉलेजेस टाकायचे होते म्हणून आपण इथे सिलेक्ट करून घेतलेत. आता इथं बघा, जर तुम्हाला रिसेट करायचं असेल माय प्रेफरन्स तुम्ही इथे रिसेटही करू शकता. आणि जर तुम्हाला ठाम आहे की तुम्हाला प्रेफरन्स तुम्ही बरोबर टाकले आणि तुम्हाला पुढे जायचं तर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ठीक आहे, सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा प्रेफरन्स नंबर, तुमचं इन्स्टिट्यूट कोड, तुमचं इन्स्टिट्यूट नेम, युनिव्हर्सिटी नेम, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी कोड आणि त्याच्यानंतर कोर्स नेम आणि चॉईस कोड हे सगळं इथले येऊन जाईल. ठीक आहे, आता बघा तुम्हाला इथे पूर्ण तुम्ही जसं प्रेफरन्स दिलेलं आहे ना त्या प्रेफरन्स वाईज लिस्ट तुमच्या समोर इथे येऊन जाईल. आता बघा वरती तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसत असेल, इन्सर्ट चॉईस कोड, इन्सर्ट कोड चॉईस कोड डायरेक्टली आणि मूव चॉईस कोड.
या तिन्हीचा अर्थ असा होतो की इन्सर्ट चॉईस कोडमध्ये एखादं कॉलेज आहे, त्या कॉलेजचं तुम्हाला टाकायचं आहे इन मिडल, त्या ब्रांच एक स्पेसिफिक ब्रांच, एका स्पेसिफिक कॉलेजचं एका स्पेसिफिक ब्रांच तुम्हाला जर इथे टाकायची असेल तर तुम्ही इथे टाकू शकता डायरेक्टली. दुसरा ऑप्शनचा अर्थ असा होतो की इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली, म्हणजेच तो कोड टाकायचा आणि डायरेक्टली ते इन्सर्ट होऊन जाईल या लिस्टमध्ये. ठीक आहे. आता त्याच्यानंतर लास्ट ऑप्शन आहे मूव्ह चॉईस कोड. मूव्ह चॉईस कोड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एखादा, आता बघा मूव्ह चॉईस कोड आपण केलं, आता खाली आलो आपण. ठीक आहे. आपल्याला आता सपोज एक गव्हर्नमेंट कॉलेज आपण थोडंसं लास्टला टाकलं होतं. ठीक आहे. गव्हर्नमेंट कॉलेज बघा, आपण 31 आणि 32 ला गव्हर्नमेंट कॉलेज दिलं होतं. ठीक आहे. तर इथं सिम्पली आता मी 31 टाईप करणार आणि इथं मी 8 टाईप करणार. ठीक आहे. इथं 8 वर मी क्लिक केलं आणि मूव्ह चॉईस कोड म्हणालो. ठीक आहे. आता बघा चॉईस कोड मूव्ह साठी म्हणजेच चॉईस कोड बघा आता 30 नंबरला गेलं, म्हणजेच 31, तुम्ही 31 वरून मी 30 ला घेतलं. ते तसंच तुम्ही तर चेंज करू शकता. हे जस्ट तुम्हाला सॅम्पलसाठी दाखवलं मी. ठीक आहे. आता आपल्याला इन शॉर्ट 30 मूव्ह करायचं, समजा पुन्हा आपण तोच मूव्ह करून बघू. 30 मूव्ह करायचा आहे. ठीक आहे. आणि आपल्याला आता इथं तो करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं चॉईस कोड मूव्ह करू शकता. ठीक आहे. ते जर झालं तुमचं तर सिम्पली तुम्हाला खाली यायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्या समोर तसंच एक प्रेफरन्स लिस्ट ओपन होऊन येईल, जेणेकरून तुम्हाला सर्व काही तिथं दिसणार आहे. ठीक आहे. तुमच्या चॉईस कोडनुसार आणि तुमच्या प्रेफरन्सेसनुसार. ठीक आहे. सिम्पली तुम्हाला काय करायचं, त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा लिस्ट ऑफ द गिव्हन ऑप्शन्स पाहिजे, तुमच्या समोर सर्व प्रेफरन्स नंबर आणि त्याचे चॉईस कोड येणार आहेत फक्त. ठीक आहे. सिम्पली तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. आता हे तुम्हाला समजणार नाही कारण की चॉईस कोड नॉर्मल गोष्टी तुमच्या पार्ट सर्वांच्या असणार नाहीत. खाली आल्यानंतर सिम्पली प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावर बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. बघा वरती एक असं इंटरफेस ओपन होईल, आय अग्री टू कन्फर्म माय ऑप्शन फॉर्म, आय एम अवेअर दॅट विल बी नॉट आउट. म्हणजेच तुम्ही एकदा फॉर्म सबमिट केला तुम्ही तो चेंज करू शकणार नाही आहात. ठीक आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही हा फॉर्म भरलेला असेल, ऑप्शन फॉर्म दिलेले असेल तरच तुम्हाला इथे ओके करायचे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला पुन्हा बॅक जाऊन पुन्हा फॉर्ममध्ये करेक्शन तुम्ही रेड करू शकता. जर नाही करू शकले तर तुम्हाला डायरेक्ट आता फर्स्ट राऊंड झाल्यानंतरच सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला ऑप्शन फिलिंग टाकावं लागणार आहे. ठीक आहे. जर आपला आता कॅप राऊंड 1चा फॉर्म परफेक्ट आहे, सो आपण ओके करतोय. ठीक आहे. ओके केल्यानंतर बघा OTP जाईल तुमच्या जो गिवन मोबाईल नंबर असेल त्याच्यावर आणि किंवा गिवन मेल ID असेल त्याच्यावर एक OTP जाईल. तर सिम्पली तुम्हाला काय करायचंय, तो OTP टाकून घ्यायचा. ठीक आहे. इथं बघा आपण OTP टाकून घेतलाय. OTP टाकल्यानंतर बघा तुम्हाला सिम्पली काय करायचंय, खाली कॅप्शन कोड टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. कॅप्शन कोड टाकून घेतलं त्याच्यानंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्म या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. कन्फर्म केल्यानंतर बघा तुमचा फॉर्म फायनली सबमिट झालेला आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला प्रिंट ऑप्शन फॉर्म दिसत असेल तर तुम्ही इथे प्रिंटही काढू शकता आणि जर नसेल काढायची तर राहू शकता. पण एक सेफ साईड म्हणून तुमच्याकडे ती ऑप्शन फॉर्म मी सांगेल की ॲज अ PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे सेव्ह असू द्या. त्याच्यात तुम्हाला फक्त प्रेफरन्स आणि तुमचे कॉलेज कोडच दिसणार आहेत, बाकी कॉलेजेसचे नेम्स वगैरे दिसणार नाही आहेत. सो ते तुमच्यासाठी जास्त उपयोगी नाही आणि ते पुढेही तुम्हाला लागणार नाही. बट एक जस्ट तुमच्यासाठी सेफ साईड म्हणून तुम्ही ते तुमच्याकडे सेव्ह असू द्या, एवढी माझी रिक्वेस्ट असेल. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर सिम्पली तुम्ही ही विंडो क्लोज करू शकतात किंवा डायरेक्टली तुम्ही इथून लॉगआउटही करू शकतात. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. असे मी आता फॉर द सेफ साईड पूर्ण PDF नाही दाखवू शकत आहे, बट अशा प्रकारे तुमचा PDF पूर्ण येऊन जाईल. आता सिम्पली आपण इथून लॉगआउट करूया. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं पूर्ण फॉर्म भरू शकतात. काहीच कन्सर्न नाही आहे, पूर्ण इझी प्रोसेस आहे. फक्त काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. जर तुम्हाला चॉईस फिलिंग करताना काही अडचण येत असेल, तुम्हाला जर वाटत असेल काही हेल्प व्हावी तर खाली मी माझे काउन्सिलिंगची एक लिंकही प्रोव्हाइड केलेली आहे तिथून, किंवा एक व्हॉट्सअप ग्रुप किंवा व्हॉट्सअप नंबरही प्रोव्हाइड केला आहे
तिथून तुम्हाला फक्त मेसेजद्वारे तुम्ही माझी हेल्प मागवू शकता, जेणेकरून मी तुमची हेल्प, तुम्हाला काही अडचण असेल तर आपण हेल्प करू शकतो. किंवा तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा, व्हिडिओ कमेंटमध्ये पण सुद्धा कमेंट करू शकता आणि कमेंटद्वारे पण मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो.